सर्वांना पुन्हा एकदा भेटण्यास आनंद होत आहे. जे कोणी वचन ऐकणारे आहेत त्या सर्वांचे मी स्वागत करतो प्रभू येशूच्या नावामध्ये. सर्वांना सलाम. आज एक महत्त्वाच्या टॉपिक मध्ये आपण जाणार आहोत आणि त्या टॉपिक कडे जाण्या अगोदर आपण एक प्रार्थना करू. आपण डोळे झाकूयात. प्रभू परमेश्वर पिता, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो, तुला उंचावितो, तुला गौरवतो प्रभू परमेश्वरा. प्रभू परमेश्वर पिता, येणारं वचन तू आमच्यासाठी आशीर्वादित कर आणि हे वचन ऐकत असताना प्रभूजी आम्ही आमची स्वतःची प्रभू परमेश्वर पिता जाळणी करावी, उजळणी करावी आमच्या जीवनाची, आणि प्रभूजी आम्ही तुझ्या वचनाला धरून चालणारे व्हावे यासाठी पवित्र आत्म्या तू आमचं सहाय्य घे. वचन सांगत असताना प्रभू परमेश्वर पिता येणारं प्रत्येक अडखळण मी येशूच्या नावात रद्द करतो आणि प्रभू परमेश्वर पिता प्रार्थना करतो की प्रभू परमेश्वर पिता येणारा प्रत्येक शब्द हा तुझ्याकडून असू दे. प्रभू परमेश्वर पिता माझ्या मनचं मी काही न सांगता प्रभू परमेश्वर पिता जे तुझ्या वचनात आहे तेच मी सांगावं व बोलावं आणि ऐकणाऱ्यांचे जीवन बदलावे, माझे जीवन बदलावं यासाठी प्रभू परमेश्वर पिता सहाय्य येशूच्या नावात मागतो, म्हणतो ऐक. आमेन. तर प्रियांनो, ख्रिस्तातील बंधूंनो, जी तुमची ख्रिस्तावरील असलेली प्रीती या संकटाच्या दिवसांमध्ये, या शेवटच्या काळामध्ये अधिक वाढो अशी माझी इच्छा आहे आणि तुम्ही पवित्र आत्म्याने अधिक रीतीने भरले जाऊ. प्रभूच्या खऱ्या शिक्षणापासून बहकून न जाता देवाचे सामर्थ्य तुमच्यामध्ये काम करू आणि तुम्ही स्वतः आणि इतरांसाठी तारणाचे कारण व्हावं यासाठी जे आजचं वचन परमेश्वराकडून आले आहे त्यासाठी आपण आपली मनाची तयारी करू आणि वचनाचा स्वीकार करू. हालेलुया. मी आज अशा व्यक्तींबद्दल बोलणार आहे, त्या व्यक्तींविषयी आपण वारंवार वाचलेही असेल किंवा आपल्या अभ्यासात त्यांचे नाव आपल्या नजरेसमोरून गेले असेल किंवा त्यांच्याकडे आपण इतकं लक्षपूर्वक पाहिलं नसेल. हे एक असे व्यक्ती आहेत की आपण म्हणू शकतो की त्यांच्या जीवनामधून जर आपण पाहिले तर ते आपल्याला तारणापासून दूर नेणारे, मंडळीला तारणापासून दूर नेणारे असे ते व्यक्ती होते. आणि त्यांचा जर जीवनक्रम आपण पाहिला तर आपल्याला बघायला मिळेल की हे अशा प्रकारचे मेंढरे होते ज्यांना कळपात राहायला आवडत नाही. हे हरवलेले मेंढरे नाही तर हे निघून गेलेले मेंढरे असे आहेत असं आपण म्हणू शकतो. हालेलुया. तर मग पौल जेव्हा बाळकांना पत्र लिहितो, पहिले तिमोथी, दुसरे तिमोथी, तीताला पत्र आणि फिलेमोनाला पत्र. फिलेमोनाला पत्र पहिला अध्याय 24व्या वचनामध्ये 4 व्यक्तींची नावे लिहिली आहेत जे पौलाचे सहकर्मी आहेत, सहकारी आहेत, त्याचे मदतनीस आहे. आपण वचनात पाहूया. फिलेमोन पहिला अध्याय 24व वचन, आणि तसेच माझे सहकारी, कोणाचे? पौलाचे सहकारी मार्क, अरिस्तार्क, देमास व लूक हे तुला नमस्कार सांगतात. माझ्या प्रियांनो, हे 4 जण जे आहेत ते देवाच्या कामामध्ये सहकारी आहे पौलाचे. पण त्यातील एक व्यक्ती देमास, ह्याच्याविषयी जर आपण अभ्यास केला त्याच्या नावाचा मूळ अर्थ होतो एक प्रभावशाली व्यक्ती
किंवा एक प्रतिष्ठित व्यक्ती, एक असा प्रतिष्ठित व्यक्ती असलेला, जो मंडळीत राहणारा, जो सहकारी देवाच्या सेवकाचा, तो व्यक्ती विषयी जेव्हा आपण अभ्यास करतो तर 2 तिमोथी 4 अध्याय 10व्या वचनामध्ये आपण बघतो की पौल जो व्यक्ती होता ज्याने प्रभू येशूला पूर्णपणे समर्पण केलेलं होतं आणि जो पवित्र आत्म्याने परिपूर्ण असा व्यक्ती होता, ज्याने ख्रिस्ताला परिधान असं केलेलं होता, त्याच्या सोबतचा हा सहकारी देमास ह्याने फक्त एका गोष्टीसाठी पौलाला सोडलेलं आहे, ते म्हणजे जगाचे सुख. मला सांगू द्या प्रियांनो, का त्याला ही गोष्ट ठाऊक नव्हती की जग व जगातील गोष्टी नाहीशा होणाऱ्या आहेत, पण परमेश्वराचे वचन सदा सर्व काळ टिकणारे आहे. पण तरी इथे आपण अभ्यासामध्ये जेव्हा बघतो तर बघ आपल्याला वाचायला मिळते देमासने काय केलेलं आहे, सोडले आहे. का आपल्या जीवनात पण एखादं असं पाप तर नाही की जे आपल्याला अडखळण आहे, हे आपल्याला माहिती आहे, पण आपण त्या पापाला प्रिय जाणतो. जर आज आपण त्या पापाला प्रिय जाणत असो प्रियांनो, तर जसं देमासने पौलाला सोडलं, मी सांगतो आपण देवाला सोडणारे असे झालेले आहोत. कारण जगाशी मैत्री ही परमेश्वराशी परस्पर वैर आहे. आपण परमेश्वराचे वैरी असताना त्यांनी जगातून आपल्याला ह्यासाठी निवडलं की आपण तारण पाहावं, आपण सत्याकडे आणि येशू ख्रिस्ताकडे आपण वळावं, त्याच्या शिक्षणाला आपण धरून चालावं. आपल्याला ख्रिस्ती हे नाव ह्यासाठी मिळालं आहे की आपण येशूला फॉलो करणारे असे आहोत, न की त्याला सोडून जाणारे लोक. आणि त्याच प्रकारे इथं आपल्याला बघायला मिळतं की देमासने हे ख्रिस्ती नाव गमावलेलं आहे, त्याने जगाला प्रिय जाणले आहे. हालेलुया. आणखी 2 तिमोथी 2 अध्याय 17व्या वचनामध्ये आपल्याला आणखी 2 व्यक्तींची नावं तिथं पाहायला मिळतात. त्या व्यक्तीचे नाव आहे हुमेनाय व फिलेत. हुमेनाय यांच्याविषयी जर आपण अभ्यास केला, त्यांच्या नावाचा अर्थ इतका सुरेख होतो. हुमेनाय म्हणजे गाणी गाणारा व्यक्ती, आणि फिलेत याचा अर्थ मित्रत्वाचा माणूस, एक असा व्यक्ती ज्याची आपण मैत्री करू शकतो, जो मैत्री निभावणारा व्यक्ती. आणि हुमेनाय म्हणजे गाणारा व्यक्ती. यांची नावे ऐकताना किती सुरेख वाटतात, त्यांच्या नावाचा अर्थ किती सुरेख होतो. आपल्याला पाहायला मिळतं भरपूर लोकांची नावं अशी सुरेख असतात, पण त्यांची कार्य सुरेख नसतात, ते विरुद्ध कार्यात असतात. हालेलुया. आणि हे देखील लोक अशी होते की त्यांची कामे देवाला न आवडणारी कामे होते. ते वादविवाद निर्माण करणारे असे व्यक्ती होते. ते शब्दयुद्ध म्हणजे भांडणही उत्पन्न करणारे व्यक्ती होते. ते देवापासून दूर नेणारे असे व्यक्ती होते. पौल जेव्हा ह्या व्यक्तींविषयी लिहितो, यांच्या शिक्षणाविषयी लिहितो, तेव्हा तो त्यांना कर्करोगाची उपमा देतो त्यांच्या शिक्षणाला. कर्करोग एक असा रोग असतो, जेव्हा तो मनुष्याच्या शरीरात प्रवेश करतो तर ते पूर्ण शरीर नष्ट केल्याशिवाय त्या व्यक्तीला सोडत नाही तो, किंवा असं म्हणू शकतो की तो मरणाच्या द्वारात त्या व्यक्तीला घेऊन जातो. त्याच प्रकारे असंच खोटं शिक्षण आहे की जे आपल्याला प्रभू येशू ख्रिस्तापासून, म्हणजे आपल्याला आपल्या तारणापासून, स्वर्गापासून आणि सार्वकालिक जीवनापासून आपल्याला दूर नेणार असं ते व्यक्ती, असं ते शिक्षण आहे. त्यांचं एक महत्वाचं शिक्षण होतं, ते म्हणजे की आता पुनरुत्थान होणार नाही, किंवा पुनरुत्थान होऊन गेलेले, आता पुनरुत्थान होणार नाही. अशा प्रकारचं खोटं शिक्षण त्यांनी मंडळीत आणलं होतं.
जर आपण सुद्धा चुकीच्या शिक्षणामध्ये आज असेल तर माझ्या प्रियांनो, येशू तुम्हाला आज त्याच्यातून बाहेर काढो. हालेलुया. आपल्याला भरपूर पंथ बघायला मिळतात. कोणी यहोवा विटनेस वाले आहे, कोणी ओनली जीजस वाले आहेत, कोणी यरुशलेम माता वाले आहे. माझ्या प्रियांनो, काही वेळेस असंही होतं की आपण ह्यांच्या चर्चला जात नाही, ह्यांच्या मंडळीला आपण जात नाही, पण त्यांच्यातील कृत्ये आज आमच्यामध्ये घुसलेली आहेत. हालेलुया. काही सेवक बायबलच्या विरुद्ध शिक्षण देत आहेत. आपण त्या व्यक्तीचा ह्यामुळे स्वीकार केला की तो ख्रिस्ताच्या नावाने आपल्याकडे आला आहे. पण परमेश्वराचं वचन सांगतं की तुम्ही शिक्षणाची प्रतीती करा. परमेश्वराचं वचन तो सत्य सांगतं किंवा असत्य सांगतं किंवा भेसळ करून तर नाही सांगत ते वचनाची. याविषयी तुम्ही प्रतीती करा. हुमनाय आणि फिलेत हे व्यक्ती देखील ख्रिस्ताला ओळखणारे, ख्रिस्ताचं नाव घेऊन येणारे असे ते व्यक्ती होते, पण ते मंडळीत वाद निर्माण करणारे व्यक्ती होते. देवाचं वचन सांगतं ह्या शेवटच्या दिवसामध्ये विश्वासणारे सुद्धा विश्वासापासून बहकतील. हालेलुया. विश्वासणारे मजबूत लोक सुद्धा विश्वासापासून बहकतील, कारण शिक्षण इतकं सैतानाने प्रभावी करून ठेवलं आहे. जे हुमनाय आणि फिलेत किंवा त्यांचे सोबतीचे लोक सुद्धा हे शिक्षण देत असतील चुकीचं, आणि ते लोकांना देवापासून दूर करत होते. आणि आज आपल्याला वाटत असेल आपण देवाच्या जवळ जात आहोत, पण ते शिक्षण तर आम्हाला देवापासून दूर तर नेत नाहीये. देवामध्ये एक बहीण आहे, तिच्याविषयी मी सांगू इच्छितो. एक ख्रिस्ती विश्वासणारी व्यक्ती आहे. तिने तिचा बाप्तिस्मा झालेला आहे पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावामध्ये. तिला वचनाचं शिक्षण होतं, तिला सत्य शिक्षण होतं, पण कालांतराने ती व्यक्ती जी आहे यरुशलेम मातावाल्यांच्या प्रभावामध्ये ती आलेली आहे. आणि ती व्यक्ती यरुशलेम मातावाल्याच्या प्रभावात आल्यानंतर तिने सेवा केली त्या लोकांसोबत. स्वतः तर देवापासून दूर झालीच झाली, इतरांना पण दूर केलं. आणि आज ती ना यरुशलेम मातावाल्यासोबत आहे, ना ती विश्वासणाऱ्यांसोबत सेवा करते. माझ्या प्रियांनो, का तुम्ही पण असे बहकले नाहीत? त्यामुळे आपल्या विश्वासाला ढळू नये म्हणून परमेश्वराला पकडून राहा. हालेलुया. स्वतःला शुद्ध करा आणि पवित्र करा. देवाला कामी येणार पात्र असं तुम्ही बना. हालेलुया. आणखी व्यक्तीविषयी आपण बघणार आहोत थोडक्यामध्ये याच पुस्तकामध्ये. 2 तिमोथी 3 अध्याय 8 वचन. यन्नेस आणि याम्ब्रेस हे 2 व्यक्ती जे की जादूगार होते, जे की मांत्रिक होते. हालेलुया. आणि यांची नावे आपल्याला नवीन करारात वाचायला मिळतात, जुन्या करारात वाचायला मिळत नाही. पण यांची कामे जी आहे जुन्या करारात लिहिलेली आहे, नवीन करारामध्ये त्यांच्याविषयी एवढं स्पष्ट रीतीने किंवा अधिक लिहिलेलं नाही. तर हे जे 2 व्यक्ती होते ते मिसरचे जादूगर आणि मांत्रिक होते. त्यांच्यामध्ये एक अलौकिक शक्ती होती. पण मला तुम्हाला सांगून द्या, कुठलेही सामर्थ्य परमेश्वरापुढे, येशू पुढे टिकाव धरू शकत नाही. हे दोघं यहुदी किंवा इस्रायली नव्हते, पण हे देवाचा सेवक मोशे याच्या
शी त्यांची भेट झाली होती. हालेलुया. जेव्हा परमेश्वराने मोशेला पाचारण केलं, जेव्हा परमेश्वराने त्याला सांगितलं जा माझ्या लोकांना सोडून आण, आणि मोशे आणि अहरोन फारो पुढे उभे राहिले, आणि मोशे आणि अहरोन फारो समोर उभे राहिले असताना परमेश्वराने त्यांना आज्ञा दिल्याप्रमाणे आपण वचनामध्ये जाऊ, वचनामध्ये पाहू की एक मोशे जो असा व्यक्ती होता जो देवाच्या प्रकाशात चालणारा व्यक्ती होता, जो नीतिमान असं त्याला म्हटलेलं आहे, आणि त्याच्याविषयी जर आपण अभ्यास केला की देव त्याच्याशी स्पष्ट रीतीने बोलणारा असा तो व्यक्ती होता. पण आपण वचनामध्ये बघू स्पष्ट रीतीने निर्गम याचा 7वा अध्याय आणि 10वे वचन. इथे लिहिले, मग मोशे व अहरोन यांनी फारो जवळ जाऊन परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले. अहरोनाने आपली काठी फारो व त्याचे सेवक यांच्या पुढे टाकली, तेव्हा तिचा साप झाला. हे पाहून फारोने जाणते व मांत्रिक यास बोलावले. त्या मिस्री जादूगारांनीही आपल्या मंत्रतंत्राच्या द्वारे तसाच प्रकार केला. यन्नेस आणि याम्ब्रेस यांनी तोच प्रकार केला जो मोशे आणि अहरोन यांनी चमत्कार केला. तिथं काठीचा त्यांनी साप केला. तसंच आपण बघू 7वा अध्याय 22वे वचन. तेव्हा मिस्री जादूगारांनी आपल्या मंत्रतंत्राने तसाच प्रकार केला. तेव्हा फारोचे मन कठीण झाले आणि त्याने मोशे व अहरोन यांचे ऐकले नाही. हालेलुया. इथं आपल्याला बघायला मिळतं की मोशे आणि अहरोनाने काय केलेलं आहे, पाण्याचं रक्त केलेलं आहे, आणि हाच चमत्कार त्यांनी कॉपी करून त्या जादूगारांनी किंवा मांत्रिकांनी हा प्रकार तिथं केलेला आहे. निर्गम याचा 8वा अध्याय आणि 7वं वचन मध्ये आपण बघतो तर 6 आणि 7. अहरोनाने मिस्रातील जलाशयावर आपला हात उगारला, तेव्हा बेडूक बाहेर आले आणि त्यांनी मिस्र देश व्यापून टाकले. जादूगारांनीही आपल्या मंत्रतंत्राने तसेच केले. त्यांनी मिस्र देशावर बेडूक आणले. यांनी पुन्हा एकदा काय केलेलं आहे, कॉपी केलेली आहे देवाच्या चमत्काराची, देवाच्या सेवकाच्या चमत्काराची. पण 3ऱ्या पिढीच्या वेळेस, म्हणजे जेव्हा परमेश्वराने उवांची पिढा पाठवली, तर आपल्याला बघायला मिळतं की ते धुळीतून उवा उत्पन्न करू शकले नाही. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो की निर्माण करता हा फक्त परमेश्वर आहे. त्याच्याच हातात आहे कुठली गोष्ट निर्माण करणे किंवा नाही करणे. कुठलाही जादूगार असो, कुठलाही मांत्रिक असो, तो कुठलीही गोष्ट घडवून आणू शकत नाही, निर्माण करू शकत नाही. त्याच्यामध्ये ते सामर्थ्य नाही. कितीही मोठा तांत्रिक असो, कितीही मोठा मांत्रिक असो, कितीही मोठा जादूगार असो, तो देवापेक्षा अधिक सामर्थ्य नाही. देवाच्या सामर्थ्यापुढे तो टिकाव धरू शकत नाही. आणि यन्नेस आणि यब्रेस या लोकांनी देवाचा हात त्या ठिकाणी पाहिला आहे, आणि हात पाहून सुद्धा त्यांनी परमेश्वराचं सामर्थ्य पाहून सुद्धा त्यांनी देवाचा स्वीकार केलेला नाही. हालेलुया. त्यांनी पश्चाताप केलेला नाही, परंतु त्यांनी देवाचा विरोध केलेला आहे. आपल्याला इथे वचनामध्ये स्पष्ट कळतं, कारण त्यांनी पाहिलेलं आहे की देवाचा हात तिथे आहे, पण त्यांनी आपले अंतःकरण भ्रष्ट असे केलेले आहेत. पौल असं तिमोथेच्या पत्रामध्ये आपल्याला दाखवत आहे. का आज आपली पण हीच परिस्थिती नाही की आपलं मन, आपले अंतःकरण मंडळीत राहून असं आपण भ्रष्ट झालेलो आहोत? हालेलुया. जो देवाचा सेवक आपल्याला ओरडून ओरडून वचनाची फोड करू करू आपल्याला पुलपीट वरून सांगतो
परमेश्वराचे शब्द सांगतो, तेव्हा आपण काही तासापूर्वी त्या देवाच्या उपस्थितीत राहणं पसंत करतो आणि जसं मंडळीतून बाहेर येतो पुन्हा आपण आपल्या जीवनाकडे आपण वळतो. जर आपण आज वळत नसेल तर आज वळण्याचा दिवस आहे. परमेश्वर तुमचा उपयोग करू इच्छितो. आपल्याला तो दाखला खूप आवडतो ज्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्तानी 99 मेंढरं सोडून एक मेंढरू जे हरवलं होतं त्याला शोधावयास तो निघाला. माझ्या प्रियांनो, तो हरवला होता म्हणून त्याला शोधायला गेला येशू. तो निघून नाही गेलाय. हालेलुया. काही मेंढरे आपल्यामध्ये असे आहेत की त्यांना कळपात राहायलाच आवडत नाही, त्यांना मंडळीत राहायलाच आवडत नाही, त्यांना वचनातच राहायला आवडत नाही आणि त्यांची इच्छा असते की परमेश्वराने मला शोधावं. देवाचं वचन सांगतं, दावीद म्हणतो की मी परमेश्वराला शोधतो. हालेलुया. दावीद 23व्या वचनामध्ये सांगतो की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे आणि त्या परमेश्वराने मला माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग केला आहे. अभ्यासकांच्या मते म्हटले जाते की जेव्हा मेंढरांच्या डोक्यावर तेल ओतले जाते तेव्हा माशा येऊन त्यांच्या डोक्यावर बसत नाही किंवा त्यांच्या डोक्याला माशा लागत नाही. माझ्या प्रियांनो, का आज असंच आपल्या डोक्यावर त्या माशांप्रमाणे चुकीचं शिक्षण तर नाही आपल्या जीवनात आलेलं आहे. तर स्वतःला परमेश्वराच्या अभिषेकाने भरण्याची गरज आहे. हालेलुया. यन्नेस आणि यम्ब्रेस, देमास, हुमनाय, फिलेत अशा व्यक्तींप्रमाणे तर आपले जीवन नाही. तर माझ्या प्रियांनो, जर असेल तर आजच आपण ख्रिस्ताला परिधान करूया आणि ख्रिस्ताकडे वळूया. हालेलुया. जुन्या करारामध्ये एली जो याजक होता त्याच्या मुलांविषयी पण आपण जेव्हा अभ्यास करतो त्यांच्याविषयी पण आपल्याला बघायला मिळतं की ते वाईट अशा प्रकारचे होते. ते लुबाडणारे होते लोकांना. का आपण देवाला ओळखत असून आपलं जीवन आज बदललेलं नाही का? माझ्या प्रियांनो, आज आपलं समर्पण देवाला करणं खूप गरजेचं आहे. तसंच आपल्याला शमशोनाबद्दल बघायला मिळतं की तो व्यक्ती ज्याने एक मोठं युद्ध लढलं, तो व्यक्ती जो देवाचा नाझीर होता, ज्याच्यामध्ये परमेश्वराचं सामर्थ्य वाहत होतं, असा व्यक्ती एका स्त्रीच्या प्रेमात पडला, म्हणजेच पापाचा गुलाम झाला. आणि त्या स्त्रीच्या प्रेमात पडून एक दिवस असा आला की त्याने त्याची शक्ती कशाने नाहीशी होईल हे तिला सत्य सांगितले आणि स्वतःवर नाश ओढवून घेतला. काय आज आपल्या जीवनामध्ये पण आपण ही गोष्ट तर नाही करत आहे. देवाने देव केलेले तारण, देवाने देव केलेले सामर्थ्य, देवाने देव केलेला अभिषेक, देवाने देव केलेला अनुग्रह, देवाने उभी केलेली जिवंतपणाची साक्ष आमच्या जीवनातून नष्ट तर नाही झाली. तर या प्रियांनो, आजच वेळ आहे कळपात येण्याची. आजच ती वेळ आहे प्रभू येशूला आपल्या जीवनात घेण्याची. आजच ती वेळ आहे आपल्या जीवनात समर्पण करण्याची, सत्य शिक्षणाकडे वळण्याची, वचनाचा अभ्यास करण्याची आणि परमेश्वराची वाणी ऐकण्याची. हालेलुया. धन्यवाद. देव बाप करो
या वचनाद्वारे तुम्हा सर्वांना आशीर्वाद करू. पण प्रार्थना करू. पवित्र प्रभू परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती करतो, तुला उंचावतो, तुला गौरवतो. प्रभू, आमच्यातील कित्येक भाऊ बहीण जर शिक्षणापासून वळाले आहेत प्रभू परमेश्वर पिता, त्यांनी प्रभू परमेश्वर पिता देमास प्रमाणे प्रभू परमेश्वर पिता जसं त्यांनी पौलाला सोडलं तसं त्यांनी तुला जर सोडलं असेल तर प्रभू परमेश्वर पिता तू त्यांचा नाश होऊ देऊ नको, तर त्यांना पुन्हा एकदा तुझ्याकडे आण. हुमनाय आणि फिलेत अशा खोट्या शिक्षणापासून त्यांना तू दूर कर प्रभू परमेश्वर. तसंच प्रभू परमेश्वर पिता यन्नेस आणि यब्रेस ज्यांनी मोशेची प्रभू परमेश्वर पिता अवहेलना केली, म्हणजे निषेध केला, प्रभू परमेश्वर पिता जर आज आम्ही कुठल्याही सेवकाचा जो तुझ्यापासून आहे त्याचा निषेध करणारे असू तर आम्हाला ह्याच्यातून बाहेर काढ प्रभू परमेश्वर. आणि तुझ्या लेकरांना तू या शेवटच्या दिवसात विश्वासात तू खंबीर कर प्रभू परमेश्वर पिता, कारण तुझं वचन सांगतं की शेवटच्या दिवसात विश्वासणारे देखील बहकतील. आणि प्रभू परमेश्वर पिता, जर आम्ही तुझ्या विश्वासापासून दूर असू तर आम्हाला क्षमा कर आणि आम्हाला संधी दे. आम्ही आमच्या जीवनात तुझं स्वागत करतो, आम्ही पश्चाताप करून तुझ्या जवळ येतो. येशूच्या नावात मागतो.